लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. खुलताबाद तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर. पिंपरी शिवारात ऊसाच्या शेतात नर काळविटाचा बळी. मृत अवस्थेत आढळला काळवीट. शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण. बातमी खुलताबाद येथून. खुलताबाद तालुक्यातील पिंपरी शिवारात बिबट्याने नर काळविटाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी गुरुवारी गट क्रमांक 55 मधील शेतकरी सोपान देवीदास मस्के यांच्या ऊसाच्या शेतात हा मृत काळवीट आढळून आला. वन विभागाच्या प्राथमिक तपासात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या वावराबाबत शेतकरी वर्गात पुन्हा एकदा चिंता व्यक्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी सोपान मस्के हे आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या ऊसाच्या शेतात नियमित कामासाठी गेले असता त्यांना एक नर काळवीट मृत अवस्थेत पडलेला दिसून आला. अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे ते घाबरले आणि त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. वन विभागाची पाहणी व बिबट्याच्या हल्ल्याची खात्री. घटनेची माहिती मिळताच वनपाल SR मोरे व वनरक्षक मयूर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली. मृत काळविटाच्या शरीरावर खोल जखमा, मानेजवळ दातांची ठसे तसेच शरीरावर ओरखडे आढळून आले. या खुणांवरून हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मृत काळविटाचा पंचनामा करून पुढील तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय झाला असून गेल्या काही महिन्यात तालुक्यातील विविध गावांच्या शिवारात बिबट्यांचे दर्शन वाढले आहे. ऊसाची दाट शेती, पाण्याची उपलब्धता आणि सुरक्षित लपण्याच्या जागा यामुळे बिबट्यांसाठी हा परिसर अनुकूल ठरत आहे. त्यामुळे बिबटे शिकार शोधण्यासाठी शेती परिसरात वारंवार येत असल्याने वन विभागाने नमूद केले आहे. हरण संख्या वाढल्याने भक्षकांचे आकर्षण वाढले. वन्यजीव संरक्षणामुळे गेल्या काही वर्षात काळवीट व इतर हरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असली तरी त्याचवेळी बिबट्यासारख्या भक्षक प्राण्यांचे आकर्षणही वाढत आहे. हरणे ही बिबट्याची नैसर्गिक शिकार असल्याने अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसाच्या शेतात किंवा एकांत भागात एकट्याने जाणे टाळावे. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे. दरम्यान वन विभागाने परिसरात गस्त वाढवली असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षा या दोन्ही बाबींना प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.